या स्पर्धेला एक सदीच्या गणपत जोशी टेमगढ़ ने हार्दिक शुभकामनाएं दी हैं आदित्य ठाकरे कप के लिए। आज दोस्तों 22 मार्च है और आज ही के दिन सूरज रंगानाथन का जन्म हुआ था वेस्ट इंडीज के, और आज बारिश ने खून के आंसू रुला दिए थे सेमीफाइनल मुकाबले में साउथ अफ्रीका को, जब एक गेंद में 22 का टारगेट आया था, जब 13 गेंद में 23 चाहिए थे। डगलस लुइस जो कानून था वो ले डूबा था साउथ अफ्रीका को सेमीफाइनल में इंग्लैंड के खिलाफ 1992 के वर्ल्ड कप सेमीफाइनल। दादाला पण बोलवा, दादा म्हणजे मध्ये अजून आला नाही, दादा अजून आला नाही म्हणजे येणार आहे। हॅलो, पुण्याच्या मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रो, या स्पर्धेला सदीच्या बिडण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये नुकतेच ज्यांचं आगमन झालं होतं त्या मान्यवरांच्या आयोजकांच्या वतीनं यथोचित स्वागत आणि सन्मान होतोय, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। So back to cricket now. Two openers on the middle. Remind you, Gaudevi Anjur won the toss, decided to field first, and Science Sport Kharbao. Two openers on the ground. Bhushan, one of the very good stroke player with Pranay. Captain Pranay is going to be Kunal open the bowling attack, who is the trump card of Gaudevi Anjur. Beautiful atmosphere of cricket here at the Veer Tanaji cricket ground, Dapore. Bright floodlight, light breeze running over the ground, and you are watching cricket extraordinary. The expected Aditya Thakre Cup 2017. Welcome all of you from Dina Patil, Yuva Adhikari and organizing committee. Kunal goes past us, facing him batsman Bhushan. Goes to Bhushan, top edge, could be caught. Yes, he's out. First wicket has gone now, and Bhushan set back to the pavilion. Aditya Thakre chashak, Aditya Thakre chashak, Aditya Thakre chashak, Aditya Thakre chashak. You are the man, 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 you are the man. Big blow, मोठा धक्का. भूषण तो कीमॅन होता, आपण पाहू शकतो कशा प्रकारे पूल करण्याचा प्रयत्न, मात्र बॅटच्या वरच्या हिस्स्याला लागून चेंडू बराच वेळ हवेत आणि एक सॉफ्ट डिसमिसल, सहज सोपा सुंदर झेल आणि बिग ब्लो, एक मोठा धक्का बसतोय तो साई स्पोर्ट खारबाव संघाला. So priceless wicket has gone now. Bhushan is out for duck in place of Bhushan, new batsman in Parag. Parag and Pranay. Kunal, who claimed the very important wicket of Bhushan. मित्र, स्वागत आणि सन्मान होतोय। पंचांनी सामन्याला सुरुवात ठेवायची आहे, सामना चालू ठेवायचा आहे। आयोजकांच्या वतीने या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान होतोय पाहुण्यांचं, अतिथींचं, मान्यवरांचं। मी सन्मानी व्यासपीठावर ज्यांचं नुकतंच आगमन झालं होतं, वर वधू सूचक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष भिवंडी आदरणीय श्री द्वारकानाथजी पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती। ओमकार युवा संस्था आणि त्या संस्थेचे विद्यमान सचिव Bosto Parne open the face of the bat, a pitch stroke, but well cut off from the boundary, and finally Parne gets two. हरेश माळी आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचे, सन्माननीय आदरणीय श्री द्वारकानाथ पाटील साहेब यांचं। So lovely looking stroke indeed. Goes his back foot, open the face of the bat, sliced as ball backward of the point. Parne play in city cricket for Winner Sport. One of the great players like Naveen, Pranay, Kunal. Goes to Parne, punch in the air, could be caught. Oh, he's dropped. Fine effort from the fielder, hands to it but drop, and finally batsman taken 3 runs. हॅलो, त्यानंतर मित्र या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर ओळगावचे सुपुत्र, माजी सदस्य ग्रामपंचायत ओळी, शिवसेना शाखा प्रमुख ओळी आणि खरोखरच 40+
जो संघ आहे गावदी उळिया संघाचा आणि भिवंडी तालुक्यातील एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्यांना आपण पाहतोय, कारण की त्यांनी एक असा कारनामा केला होता. 16 चेंडूमध्ये 51 धावा अर्जित केली होत्या, विस्फोटक फलंदाजी केली होती. पहिला असा फलंदाज आहे 40+ मधला की ज्यांनी 50 धावा अर्जित केलेल्या आहेत. अरविंद भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. ओळी गावचे एक नामांकित असा खेळाडू अरविंद भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती महेंद्र पाटील. 5 runs for the loss of Bhushan's wicket. This time beautiful ball just past the stumps, just past the bat. What a delivery. Beats him outside the first stump. Awkward looking push and just past the bat. स्वागत आणि सन्मान होतो अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. खारबावरून साई स्पोर्टला ऑल दी बेस्ट विलास म्हात्रे आणि शुभम म्हात्रे. धन्यवाद, आपलं हार्दिक स्वागत आहे. Kunal, the tall man, look like West Indian pace attacker, goes past us, facing him batsman Parag. Goes to Parag, helicopter stroke indeed in front of his legs and finally caught it deep mid wicket. What a taken by Captain Jitu. मित्रांनो, त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर भानुदास पाटील साहेब, उपाध्यक्ष वरवधू सूचक मंडळ भिवंडी या मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत भानुदास पाटील यांचं आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मी मोनिशी पाटील आपणास विनंती करतोय, आपण आपल्या शुभसेत त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान करायचंय. सब इन्फ्रा प्रोजेक्ट डेव्हलपर अँड बिल्डर्स दापोडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होत आहे भानुदास पाटील यांचा. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये हरिभक्त पारायण मानकुरीचे सुपुत्र रमेश माळी साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचा आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मोनिश पाटील आपण आपल्या शुभ हस्ते याही मान्यवरांचा आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचंय. So second wicket has gone now. Science Sport Kharbao in trouble. 5 for the loss of 2 wicket. Kunal. But Sam uses feet. Tried to drive in front of wicket. Thick outside edge. Kiss of the bat rose to short Thurman. And that marks end of the very good over turn from. त्यानंतर मित्र मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर खारबावगाचे नामांकित उद्योजक हेमराज वतारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी हरेश माळी आपणास विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान करायचंय. सन्मान श्री हरेश माळी. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर सन्मान श्री कारभारी साहेब या ठिकाणी उपस्थित, नामांकित उद्योजक खारबावचे सुपुत्र यांचे आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हरेश माळी आपण आपल्या शुभसेत त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर खारगावचे सुपुत्र नामांकित उद्योजक गणेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मोनिश पाटील आपणास विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते याही मान्यवरांचं विशेष स्वागत आणि सन्मान करायचंय. अतिथी देवो भव. मित्रो, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अतिथीला आपण देवासमान मानतोय आणि या मान्यवरांचं आज या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान होत आहे. गणेश पाटील खारबागाचे सुपुत्र नामांकित उद्योजक, त्यानंतर उमेश पाटील खारबागाचे नामांकित उद्योजक उमेश पाटील या ठिकाणी उपस्थित, त्यांचा आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मोनिश पाटील आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना गौरवाचं आहे, सन्मान करायचं, स्वागत करायचं आहे. अजीत डागी को गेंदबाजी दी गई है. 6 रन 2 विकेटों के नुकसान पे सामना कर रहे हैं बैट्समैन प्रणय. अजीत डागी इस मरतबा ड्राइव करते हुए पैरों के सामने आउटफील्ड में 1 रन बना, दूसरा लेना चाहते थे, मना किया, वहां पर 7 पे पहुंचा स्कोर 2 विकेटों के नुकसान पे. 7 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. साइज स्पोर्ट्स खारबाव. गावदी स्पोर्ट्स ओळी आणि अजय भोईर तर्फे दिना पाटील आणि आदित्य ठाकरे चषक या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा, तसेच खास करून कॉमेंट्री पॅनल यांनाही हार्दिक शुभेच्छा आल्यात. धन्यवाद अजय भोईर, आपलं हार्दिक स्वागत आहे.
अजीत मुड़ते हुए दापोड एंड से सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन सचिन। फील्ड की जमावट को देखिए, एक शॉर्ट थर्मन, एक शॉर्ट फाइन लेग, जबकि डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर, मिड विकेट बाउंड्री पर है। लॉन्ग ऑन है, एक लॉन्ग ऑफ है, एक एक्स्ट्रा कवर है और एक डीप पॉइंट है। ये फील्ड व्यू रचना पे गेंदबाजी कर रहे हैं अजीत। राइट आर्म राउंड विकेट जाते हुए आगे रखा था, बढ़िया गेंद, बीट किया बैट्समैन को, बाल बाल बच के बैट्समैन। अजीत नाम बहुत मशहूर रहा था हिंदी फिल्मों में, सारा शहर मुझे लाइन के नाम से जानता है। अजीत राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे दापोडा एंड से। स्कोर 7 रन 2 विकेटों के नुकसान पर। दौड़ना शुरू किया सचिन के लिए। इस मरतबा फिर से अच्छी गेंद थी, सवाल पूछा, गेंद को अब जाकर डिपिश गली में उठाया, लेग बाय। अच्छी गेंदबाजी कर रहे अजीत। स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रनों पे पहुंचा। पिछले साल अजीत बहुत ज्यादा फॉर्म में चल रहे थे। सिटी क्रिकेट और ग्रामीण क्रिकेट में वो गुच्छों में विकेट लेते थे। इस साल वो फॉर्म की उनको भी तलाश है। पिछले साल के 20 गेंदबाजों में लगभग 17 गेंदबाज असफल रहे हैं इस सीजन में। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए अजीत। इस मरतबा गेंद को छोटी बैकलिप से ड्राइव करते हुए लॉन्ग ऑफ पे 1 रन बना। दूसरे के लिए जा रहे हैं और तीसरे अंपायर की मदद। तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे आणि आमचे तिसरे पंच गोरखनाथ पाटील। तिसऱ्या पंचांचा निर्णय येण्यापूर्वी या ठिकाणी मी आवाज देऊ इच्छितो। न्यू एकविरा पिंपळनेर आणि जाणता राजा खारबाव दोन्ही संघ कर्णधार नाणेफेकीसाठी तयार राहायचंय। न्यू एकविरा पिंपळनेर आणि जाणता राजा खारबाव पंचांचा या ठिकाणी निर्णय येतोय, नॉट आउट, नाबाद। 2 रन पूरे होते हुए 2 रन से स्कोर 10 पे पहुंचा है, 2 विकेटों के नुकसान पे। दूसरे ओवर का खेल चल रहा है और अभी भी साइंस स्पोर्ट खारबाव का अच्छा टोटल हम नहीं कह सकते। इस मरतबा बढ़िया ड्राइव, बॉलर बैक ड्राइव किया था, गेंद को लॉन्ग ऑफ पे स्ट्रेटर आके उठाया और फिर से तीसरे अंपायर की मदद। तीसरे अंपायर को फिर से कॉल किया है। ये देखिए किस तरह से शॉट को खेला था, बैकलिफ्ट को नीचा रखा था, बॉलर के पास से ड्राइव करते हुए अच्छा पिकअप और अच्छा थ्रो पहुंचा पहले बाउंस पर अजीत के पास। और ये देखिए अल्ट्रा स्लो मोशन। पंचांचा निर्णय, फलंदाज बाद। यस, डीजे मैन ने भी अच्छा धक धक धक, क्योंकि बैट्समैन का कलेजा भी अलग को आ जाता है तीसरे अंपायर को जब पूछा जाता है। स्कोर 11 रन 2 विकेटों के नुकसान पर। अभी भी अच्छा टोटल हम नहीं कहेंगे साइंस स्पोर्ट खारबाव का। और जो निर्णय गावदेवी अंजूर ने लिया है वो वाकई में उनके कप्तान को अब मंजूर हो चुका है। ग्यारह रन, बहुत ही नाजुक स्थिति इस वक्त साइंस स्पोर्ट खारबाव की। रन बनाना बहुत ही कठिन हो रहा है उन्हें। गेंदबाजी कर रहे हैं अजीत।
इस मरतबा स्वीप करने की कोशिश अराउंड दी लेग्स, बोल्ड हो गए। एक और झटका लगता हुआ 2 ओवर की समाप्ति, 11 रन 3 विकेट। क्या साइंस स्पोर्ट खारबाव पलट के वार करेंगी? ये देखिए किस तरह से आउट हुए, विकेटों को खुला छोड़ा था, बोल्ड कर दिया। ये बताने के लिए माइक्रोफोन पे आ रहे हैं डॉक्टर गवली सर। धन्यवाद सिद्दीक बाबे। एक चांगला निर्णय मी म्हणेन गावदेवी अंजीर संघाचा कर्णधार जितू याचा नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि 2 षटकामध्ये फक्त 11 धावा, 3 फलंदाज बाद झालेले आहेत। याप्रमाणे धावसंख्या जर झाली तर एक लो स्कोरिंग सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल। भूषण पहिल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर मात्र खारबाव संघ संघर्ष करताना दिसतो, कारण भूषण बाद झाला त्यानंतर प्रणय, त्यानंतर पराग, आता मात्र मोनिश आणि सागर। अलंकार याला मात्र चेंडूचा वेग कमी केला होता, चेंडूला वळवलं होतं, टर्न केलं होतं आणि चेंडू सरळ निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातात। चेंज ऑफ पेस, निर्धाव चेंडूची समाप्ती, धावसंख्या अजूनही थांबलेली आहे। हॅलो 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 4 बाद 11। वेलकम हरिदास, वेलकम बिंदास माळी, वेलकम चिंतामण पाटील। अलंकार याला मात्र लिव्हिंग एज आहे, चेंडू जाते पॉइंट कडे, ऑन साइडला खेळायचं होतं मात्र 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये। धावसंख्या झालेली 12। तिसरं षटक हे मार्गस्थ आहे। न्यू एकवेला पिंपळनेर आणि जाणता राजा खारबाव दोन्ही संघ कर्णधाराने नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय। यानंतर ड्राईव्ह केलेला चेंडू मिड विकेटला जातोय, फक्त एकच धाव। पायगावरनं कवी सुरेश मुकादम यांनी या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत। अलंकार यावेळेला मात्र त्रिफळाची क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर।
डिस्कवरीचं एक दृश्य आपण ज्याप्रमाणे डिस्कवरी चॅनल पाहतो त्याप्रमाणे दृश्य बघायला मिळतंय. मित्रांनो, हे जे मैदान आहे हे दक्षिण आफ्रिकेतलं कुठल्या प्रकारे मैदान नसून हे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील सुसज्ज असं मैदान आहे. वितानाजी क्रीडांगण विहंगम दृश्य बघितलं आपण. याला मात्र आपण एकदा स्क्वेअर लेग कडे जातोय. एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या झाली 15. एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय साईस्पोल खारबाव संघाच्या फलंदाजांना. जवळपास धावांचा दुष्काळ पडलेला आहे. त्याचं कारण अचूक टप्प्यावर होणारी गोलंदाजी. याला पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्याच्या मिड विकेटला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज बाद. अरे लाव की कडक बॉम्बे स्टाईल लाव. संघामध्ये यानंतर नाणेफेक होणार आहे. किरण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावर मात्र करारा ड्राईव्ह जोरदार पार केलेला आहे. मात्र प्लेसमेंट चांगला नाहीये. फटका चांगला आहे. मात्र त्या ठिकाणी संघाचा कर्णधार गावदी वांजूर संघाची भिंत उभी आहे. जितू त्याला छेदणं फार कठीण आहे कारण चपळ क्षेत्ररक्षक आहे जितू. फक्त एकच धाव. धावसंख्या झाली 17. यावर फटका खेळला. चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज किरण येतोय आणि एक सोपा झेल घेतोय. सॉफ्ट डिसमिसल. बिल्कुल. हालांकि साइंस स्पोर्ट कारबाव के लिए कहीं शुभकामनाएं, लेकिन ऑल इज वेल नहीं है. गीतेश पाटिल ने भी साइंस स्पोर्ट्स को ऑल द बेस्ट कहा था, लेकिन बहुत ही नाजुक स्थिति. न्यूनतम स्कोर इस स्पर्धा का ब्राह्मणदेव भाटाले ने बनाया था 18. देखना है उसको क्रॉस करती या नहीं. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि ब्राह्मणदेव भाटाळे संघाची जी लोवेस्ट धावसंख्या 18 धावा. किरण यानंतर फटका खेळला. चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. पॉइंट मधून क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय. आता मात्र एक लोवेस्ट स्कोरची धावसंख्या आहे ब्राह्मणदेव फाटाळ संघाची. त्या धावसंख्येला स्पर्श केलेला आहे. शेवटचा चेंडू आहे आणि त्याच्यावर नक्कीच कुठल्याही संघाला आवडणार नाही की लोवेस्ट स्कोरची धावसंख्या आपल्या नावावर असावी. ही धावसंख्या पार करण्याचा प्रयत्न असणार आहे तो साईस्पोर्ट खारबाव संघाचा. का धावसंख्या तब्बल 7 बाद 18. किरण याला मात्र खेळण्याचा प्रयत्न चेंडू बॅटच्या वेळेला हवा तसा येत नाही आणि धावसंख्या झालेली आहे 19 आणि जिंकण्यासाठी 20 धावांचं माफक लक्ष. लो स्कोरिंग सामना बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना. खारबावचे समर्थक सुद्धा मैदान सोडताना दिसत आहेत कारण ज्याप्रमाणे फलंदाजी केलेली हराकिरी केलेली आहे साईस्पोर्ट खारबाव संघाच्या फलंदाजाने. नाणेफेकडे वळूया. न्यू एकविरा पिंपळनेर आणि जाणताराजा खारबाव. रमेश तारे युवा प्रमुख रमेश तारे फॅम टीम जाणताराजा खारबाव आणि जय हिंद गायकवाड फॅम टीम न्यू एकविरा पिंपळनेर. आणि मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर सन्मानित श्री माजी सदस्य ग्रामपंचायत ओळी आणि गावदी ओळी या संघातील सर्वात विस्फोटकचा फलंदाज मित्र तुम्हा
च्या माहितीसाठी हा जो फलंदाज आहे आणि फक्त 16 चेंडूमध्ये 51 धावा अर्जित केल्या होत्या. एक विस्फोट अशी फलंदाजी केली होती. अरविंद भोईर आपण नाणेफेकीसाठी जायचं आहे. तसेच किरण केशव पाटील साहेब समाजसेवक कारभाव आणि भानुदास पाटील याही मान्यवरांना विनंती आपण नाणेफेकीसाठी जायचं आहे. द्वारकानाथजी पाटील साहेब आपण नाणेफेकीसाठी जायचं आहे. भानुदास पाटील या मान्यवरांना विनंती आपण मान्यवर कक्षामधून टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये आहेत. वेलकम आकाश गायकवाड नियुक्ती पिंपळनेर आणि वेलकम मयूर जाणता खारबाव. आमचे मान्यवर येतात. किरणजी पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. अरविंदजी भोईर आपले हार्दिक स्वागत. वेलकम. आपले हार्दिक स्वागत आहे. किरणजी पाटील आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. भानुदास पाटील खारबाव समाजसेवक आपण आणि किरण केशव पाटील साहेब आपणही नाणेफेकीसाठी जायचं आहे. दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सामना आहे मित्रांनो. आज 7वा दिवस आणि 2 बलाढ्य संघामध्ये सामना होईल. न्यू एकविरा पिंपळनेर संघाचे कर्णधार आकाश गायकवाड टॉस बॉक्स मध्ये. आकाश आपलं हार्दिक स्वागत. आपल्या संघाचं हार्दिक स्वागत. मयूर जाणता राजा संघाचे कर्णधार आहेत. आपलंही हार्दिक स्वागत. आपल्या संघाचं हार्दिक स्वागत. नाणेफेक होणार आहे. कॉइन जे वापरलं जाते एक बाजू शिवसेना आणि दुसरी बाजू युवा सेना. कारण हे जे आयोजन आहे हे मुळातच शिवसेना आणि युवा सेना ग्रामीण अर्थातच ओंकार युवा संस्था आणि त्याचे सर्व मान्य दिना पाटील साहेब, महेंद्रजी पाटील, उमाकांतजी पाटील आणि ओंकार युवा संस्थेचे सर्व सभासद त्याचबरोबर वीर तानाजी दाफोडे यांचं सहकार्य आणि हे कॉइन मी सुपूर्द करणारे आमच्या आमचे अरविंदजी भोईर यांचा क्रिकेटशी खूप अतूट नातं आहे. त्यांचे शुभ असते नाणेफेक. दोघांनी बेस देत आकाश गायकवाड या ठिकाणी कॉलिंग करणार आहेत. शिवसेना मात्र नाणेफेक जिंकली आहे ती जाणता खारबाव संघाने. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं आम्ही खूप खूप आभारी आहोत. आपणास विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. मयूर पहिला सामना अतिशय डॅसिंग अंदाजामध्ये जिंकला होता. अतिशय चांगली कामगिरी केली होती आणि प्रमुख जे खेळाडू त्यांना सूर गवसणं म्हणजे एक चांगली जमेची बाजू असते. नाणेफेक जिंकलेले काय निर्णय? फलंदाजी करण्याचा जो धाडसी निर्णय घेतलेला या पाठीमागे काय उद्देश आहे? आमची बॉलिंग लाईन जरा चांगली आहे त्याच्यामुळे बॉलरांवर विश्वास जास्त आहे. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल ही कामगिरी करण्यासाठी? खास करून पॉवर प्ले मध्ये कुठल्या फलंदाजाकडनं अपेक्षा असतील? नो डाऊट तो कर्णधार म्हणून खारबाव गाव नव्हे तर तालुका क्रिकेटमध्ये तुझं नक्कीच नाव घेतलं जाईल. अजून कुठले फलंदाज आहेत त्यांच्याकडनं खूप अपेक्षा असतील? जितूकडून अपेक्षा असेल आणि उमेश करून पुन्हा अपेक्षा असेल. तर काय प्रेक्षकांना हा सामना रंगतदार अवस्थेत बघायला मिळेल का? तुमचा खारबावचा संघ थोडासा संघर्ष करताना दिसतोय पहिल्या इनिंग मध्ये. तर तुम्ही मात्र प्रेक्षकांना एक रंगतदार सामना बघण्याची संधी देणार? नक्कीच. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. आकाश पहिला सामना अतिशय रंगतदार प्रेक्षकांना बघायला मिळाला होता. तुम्हाला चांगली लढत दिली होती कान्हे स्पोर्ट्स पाय संघाने. मात्र सरते शेवटी टेम्परामेंट तुम्ही अजिबात केलं नाही आणि सामना जिंकला. नाणेफेक तुम्ही हरलेल्या सुरुवातीला क्षेत्ररक्षण करायचं तर नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. तुमच्या मनासारखं झालेलं आहे. तुम्हाला क्षेत्ररक्षण मिळालेलं आहे. सामना जिंकण्यासाठी जाणताला खारबाव कंप्लीट टीम आहे. बलाढ्य संघ आहे. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40+. ही कामगिरी करण्यासाठी कुठल्या गोलंदाजाकडनं जास्त अपेक्षा आहेत? कारण तुमच्या गोलंदाजाने एक चांगली कामगिरी केली होती. हरेश चांगला गोलंदाज आहे. योगेश, नयन आणि पिंटू. प्रेक्षकांना एक बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळेल. हो नक्कीच. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो यानंतर जो सामना होणार आहे या सामन्याची नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून जाणता राजा खारबाव विभाग प्रमुख रमेश तेरे फॅम टीम आहे. या संघाच्या कर्णधाराने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जय हिंद गायकवाड फॅम टीम न्यू एकविरा पिंपळनेर संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. मी आपला कॉमेंट्री बॉक्स मध्ये घेऊन जातोय. त्या ठिकाणी आमचे समालोचक सज्ज होणार आहेत. मोहन भोईर, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद गवळी सर. अँड बॅक टू नावणी क्रिकेट. मित्र पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जातोय. साई स्पोर्ट्स खारबाव संघ प्रथम फलंदाजी करताना साजेशी कामगिरी निश्चित झालेली. फक्त 19 धावांकडे 20 धावांचे एक मापक लक्ष आणि
हे जे आव्हान आहे या आव्हानाचा पाठलाग करताना सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे गावदेवी अंजूर या संघाची. कोण आलं? जितू आणि कोण आहे? मुकेश आणि जितू ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना आहे. मित्र विजयासाठी फक्त आणि फक्त 20 धावांचं मापक लक्ष्य. लो स्कोरिंगचा सामना आहे. पहिल्या षटकाला प्रारंभ होतोय. सुरुवात होते सलामी गोलंदाज प्रणय आणि पहिला चेंडू थोडासा मिसस्टँडिंग स्ट्रोक चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आली आणि पहिल्याच चेंडूवर गडी बाद करण्याची किमी आपण पाहतोय. उत्तम चेंडूची फेक झाली ती खराब पटका आपण पहिला मिसस्टँडिंग स्ट्रोक. छत्रपती महाराज प्राप्त झालेली आहे. कधी कधी मित्र लोसकुंडच्या सामने अतिशय रंगत आणि चुरशीचे असतात. पहिल्याच चेंडूवर एक गडी बाद करण्याची किमी आपण पाहिलीत. गावदेवी अंजूर संघाचा सलामीवीर मुकेश 0 या धावसंख्येवर बाद होतोय. नेक्स्ट फलंदाज मैदानामध्ये रवाना झालेला आहे प्रीतम. 20 धावांचे मापक लक्ष आणि जे आव्हान आहे आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मात्र उत्तम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहिलं तर पहिल्या चेंडूवर उत्तम फेक झाली होती. मिसस्टँडिंग स्ट्रोक चुकीच्या फटक्यावर प्रहार झाला होता. चेंडू शोधलेला जातोय. उत्तम क्षेत्ररक्षण आणि गडी बाद. पुन्हा एकदा गोलंदाज गोलच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय प्रणय. एका सुरेख फेक अतिशय प्रतिम चेंडू आपण पाहिलं ऑप्शन थोडासा बाहेरचा चेंडू होता. जागेवरून चेंडूला भेरकावून देण्याचा प्रयत्न. मित्र फटका मारण्यासाठी तुमचं फटफट तुमचा टायमिंग तुमची नजरी फार महत्वाची असते. कुठल्या गोष्टीचं कमिटमेंट नाही आणि संघाने चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिर आहे. पहिल्या षटक प्रगती पथावर आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 0 1 बाद 0 आणि या ठिकाणी मात्र ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू सुंदरसा स्टेअर केला जातं. चेंडूला चेंडू कव्हर क्षेत्राकडे रवाना होतो. 2 क्षेत्राच्या चेंडूचा पाठलाग करतात. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि सहजगत्या 3 धावा केल्या जातात. या 3 धाव्याने गावदेवी अंजूर या संघाचं खातोगड संघाचा श्री गणेशा आणि प्रीतम आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. धावसंख्या होती ती 3. चेंडूला ड्राईव्ह केला होता. चेंडू कव्हर मिडऑफ मध्ये जातोय आणि उत्तम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. दुसरा फलंदाज बाद होतोय जितू. आदित्य ठाकरे चषक आदित्य ठाकरे चषक आदित्य ठाकरे चषक आदित्य ठाकरे चषक युवा सेना 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 कृष्णाचा चिंटफळीचा हिंदुत्वाच्या. मित्र हेच समीकरण आपण काल पाहिलं होतं. दत्तकृपा गोरसे आणि ब्रह्मदेव भाटाळे संघाने फक्त आणि फक्त 17 धावा करून 18 धावांचं विजय लक्ष्यासाठी जे लक्ष ठेवलं होतं मात्र या लक्ष्याचा पाठलाग करताना खरोखरच दमछाक झाली होती ती दत्तकृपा गोरसे या संघाची. आणि या ठिकाणी त्याचं एक प्रात्यक्षिक आपण पाहतोय. गावदेवी अंजूर या संघाला मात्र प्रत्येक धावेसाठी एक झटावं लागतं. कारण पहिल्या षटकात आपण विचार केला तर उत्तम गोलंदाजी आतापर्यंत झालेली ती प्रणवद्वारा 2 गडी बाद केले. 3 धावा फक्त अर्जित झालेले आहेत. एक उत्तम गोलंदाजी. लो स्कोरिंगचा सामना मात्र कधी कधी लो स्कोरिंगचे सामने अतिशय रंगतदार आणि चुरशीचे असतात. सुंदर फेक अतिशय प्रतिम चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क निर्धाव चेंडू धावसंख्या असते. एक उत्तम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मॅजिकल षटकात आलतोय. खरोखरच अतिशय सुरेख गोलंदाजी प्रणवद्वारा. फक्त आणि फक्त 3 धावा अर्जित. आतापर्यंत 2 गडी बाद काढण्याची किमी आपण पाहिलीत. शेवटच्या चेंडूची फेक बाकी आहे. प्रीतम
या ठिकाणी मात्र धावपासा खेळून काढले चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकार. आदित्य ठाकरे चषक आदित्य ठाकरे चषक आदित्य ठाकरे चषक आदित्य ठाकरे चषक मित्र आपण कुठेही जाऊ नका. यानंतर बिग मॅच दोन नामांकित संघात जबरदस्त काटोके टक्कर भीमशान जबरदस्त मुकाबला. न्यू एकपुरा पिंपळनेर जाणता राजा खारबाव. मात्र न्यू केवरा पिंपळनेर सांगायला एक ब्रेकिंग न्यूज आहे. सुवर्ण संधी या स्पर्धेमध्ये आपण जर षटकारांची अट्रिक साधता तर आपल्या संघाचे सर्व एक नामांकित असं उद्योजक शिस्तबद्ध असं व्यक्तिमत्व पिंपळनेर गावचं सुपुत्र जयंतजी गायकवाड यांच्याकडनं तब्बल 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक त्या खेळाडूला दिलं जाणार आहे. धन्यवाद मोहन भोई. मान्यवर कक्षामध्ये आपण जाऊया. मान्यवर कक्षामध्ये समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते आमचे मनोहर काशीनाथ घरत जी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मी उमाकांतजी घरत जे ओंकार युवा सेवा संस्थाचे विद्यमान उपाध्यक्ष उमाकांतजी पाटील जे ओंकार युवा संस्था सेवा संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अंजूर आहेत त्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मनोहर काशीनाथ घरत त्याचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. उमाकांतजी पाटील ओंकार युवा सेवा संस्था उपाध्यक्ष तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अंजूर यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्यात येते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या त्यानंतर मान्यवर कक्षामध्ये अरुण बुवा हे सुद्धा उपस्थित त्यांचेही स्वागत आणि सन्मान उमाकांतजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. त्यानंतर उद्योजक बिंदाची माळी हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये मानकोली गावचे उद्योजक आहेत त्यांचे स्वागत आणि सन्मान उमाकांतजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. बिंदाची माळी यांचं स्वागत आणि सन्मान विद्यमान ग्रामपंचायत अंजूर तसेच ओंकार युवा संस्था याचे विद्यमान उपाध्यक्ष उमाकांतजी पाटील आपल्या शुभ हस्ते करतात. त्यामुळे हरदासजी पाटील जे उद्योगपती आहेत दापोडे गावचे यांचे स्वागत आणि सन्मान उमाकांतजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. त्यानंतर 40+ तानाजी दाफोडेचे विस्फोटक फलंदाज म्हणजे यांची ख्याती आहे राजू पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान उमाकांतजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचे आहे. की मॅन 40+ तानाजी दाफोडे संघाचे विस्फोटक फलंदाज म्हणून संपूर्ण तालुका क्रिकेटमध्ये ख्याती आहे त्यांचं स्वागत आणि सन्मान उमाकांतजी पाटील आपल्या शुभ हस्ते करतायत. त्यानंतर मनोजजी पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. हे सुद्धा एक ऑलराऊंडर आहेत. मनोजजी पाटील 40+ दापोडे संघाचे ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू आहेत त्यांचेही स्वागत आणि सन्मान उमाकांतजी पाटील जे ओंकार युवा सेवा सामाजिक संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष त्यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. धन्यवाद. बॅक टू क्रिकेट नाव. संख्या होती ती 14. विजयासाठी आता फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे. चेंडूला फोर्स केले. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली वाडा कॅच. मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपला.
षटकार आणि या 6 धाव्यांनी विजय संपादित होते गावदेवी अंजूर या संघाचं. सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार बघूया कोण आहे. गोलंदाज कुणाल, उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. साई स्पोर्ट्स खारबाव या संघाला पराभूत करण्यामागे सिंहाचा वाटा आणि गावदेवी अंजीवर या संघाचा खास श्रेय ज्याला आपण म्हणतो कुणाल या सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार पुन्हा एकदा घेतोय. हाडलाक महेंद्र पाटील अँड हाडलाक साई स्पोर्ट्स खारबाव. धन्यवाद मनवीर. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच गावदेवी अंजीर संघाचा कुणाल इज द मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन गावदेवी अंजीर आणि हार्ड लक साई स्पोर्ट्स खारबाव, हार्ड लक महेंद्र पाटील. कुणाल इज द मॅन ऑफ द मॅच ज्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली. लो स्कोरिंग सामना होता आणि आपला जो विजय साकार केलेला आहे या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे. गोलंदाजीने अप्रतिम गोलंदाजी केली होती. हाडलाक बजरंग. सर्वप्रथम गिफ्ट हॅम्पर जे आमचे विजय रथू पाटील पोलीस पाटील आहेत त्यांनी जे स्पॉन्सर केले गिफ्ट हॅम्पर विनंती करणारा मी सुभाषजी कोळी माजी सरपंच अंजूर की आपण आपल्या शुभ हस्ते हे गिफ्ट हॅम्पर प्रदान करायचं आहे. कुणाल यास. त्यानंतर दुसरं जे गिफ्ट हॅम्पर आहे ते मी द्वारकाजी पाटील वधूवर सूचक केंद्राचे ते प्रोप्रायटर त्यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल जे आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे प्रभाकर महेंद्रलाल पाटील. त्यानंतर दुसरं गिफ्ट हॅम्पर मॉजिनिस केक अरविंदजी भोईर आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचे कुणाल यास. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचची जी आकर्षक ट्रॉफी आहे ते मला स्पॉन्सर केले दिग्विजय पाटील, मोनिश पाटील, सागर पाटील, शिवसाई इन्फ्रा आणि ती द्यायची आहे. मी विनंती करतोय या ठिकाणी माजी सरपंच सदानंदजी घरत आपण आपल्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी प्रदान करायची आहे कुणाल यास. कुणाल आपण ते याचे कुणाला एक चांगली कामगिरी केलेली आहे. गावदेवी अंजीर संघ चांगली कामगिरी करतोय आणि मी पहिल्यांदा पण सांगितलं होतं की विजय फार महत्वाचा असतो. मॅन ऑफ द मॅच पेक्षा विजय फार महत्वाचा असतो. काय वाटते हा सामना जिंकल्यानंतर. नक्कीच आम्हाला विजय हा महत्वाचा होता. मागील मॅच मध्ये आमची फिल्डिंग आणि बॉलिंग मध्ये आम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच ते ठरलं आमच्या इथे. यानंतर काय रणनीती असणार आहे. पुढे मॅच चांगली खेळण्याचा प्रयत्न करू बाकी. आणि हा जो विजय साकार झालेला आहे हा कुणाला समर्पित करणार आहे. नक्कीच आमच्या गावाला साकार करणार. तर हा होता कुणाल ज्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला आणि विजयामध्ये सिंहाचा वाटा झाला. सो वेल पेड कुणाल आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. गावदेवी अंजीर संघाने बरोबर 24 तारखेला दुपारी 2 वाजता कारण पहिला सामना आपला होणार आहे. शेरुमाता वर्ल्ड संघाबरोबर पहिला सामना होणार आहे 24 तारखेला दुपारी 2 वाजता. त्यामुळे गावदेवी अंजीर संघाने आपल्या हजारो पाठीराख्यांसहित 2 वाजता उपस्थित राहायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. त्यानंतर सामना होणार आहे 2 बलाढ्य संघामध्ये. न्यू इकोरा पिंपळे संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. हरेश पाटील आणि कंपनी आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. टॉस को जीता है गावदेवी अंजूर ने और सॉरी एकवीरा पिंपल नए ने और पहले फील्डिंग करने का फैसला किया है. आमंत्रित किया है जानता राजा खारबाव को बल्लेबाजी के लिए. मैं अकेला
So back to cricket now. Welcome all of you in respected Aditya Thakre Cup 2017 from Veer Tanaji Dapode cricket ground. The match between Ekvira Mankoli, New Ekvira Pimpalnair and Janta Raja Kharbao. Pimpalnair won the toss, decided to field first. Two openers on the ground. Umesh and Jitu, these two are the openers.